यवतमाल जिले में डीजल की किल्लत से किसानों की चिंता बढ़ गई है। कई पेट्रोल पंपों पर डीजल नहीं मिलने से किसानों को घंटों कतार में खड़ा रहना पड़ रहा है, जिससे खेती और बुआई के काम प्रभावित होने की आशंका है। मामले की गंभीरता को देखते हुए सांसद संजय देशमुख ने जिलाधिकारी विकास मीणा से संपर्क कर किसानों की समस्या की बात उठाई। उन्होंने कहा कि किसानों को घबराने की जरूरत नहीं है और प्रशासन की ओर से डीजल की पर्याप्त आपूर्ति सुनिश्चित करने के प्रयास जारी है। प्रशासन ने भी जल्द ही डीजल और पेट्रोल की सप्लाई सुचारू करने का भरोसा दिया है। जय महाराष्ट्र, नमस्कार। सध्या पावसाळ्यात अवघे 3 आठवडे शिल्लक असताना तालुका स्तरावर डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला अशी परिस्थिती लोकांसमोर या ठिकाणी निर्माण झालेली आहे। परंतु आपल्याला मी सर्वसामान्य शेतकरी बांधवांना सूचित करतो की निश्चितपणे पेरणीचे दिवस आता फक्त 3 आठवड्यावर राहिलेले आहेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला डिझेल मिळेल की नाही मिळेल। निश्चितपणे आपल्याला डिझेल मिळेल या शंका घेण्याचं काही कारण नाही। शेतकऱ्याच्या शेतीची मशागत, वखरणी, ट्रॅक्टरद्वारे नांगरणी तसेच पेरणीपूर्वी कामासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता भासते याची जाणीव आम्हाला सर्वसामान्य लोकांना आहे आणि जी काही खोळंबलेली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये चिंता करण्याचं काही कारण नाही। कारण शेतकरी आता पहिले खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, साहित्याची तयारी सुरू केलेली आहे, प्रगतीपथावर जे शेतीची पेरणी झाली नाही म्हणून शेतकऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं बर्डन किंवा बॉदरेशन निर्माण झालेलं आहे। काळजी करू नका। निश्चितपणे आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं खासदार म्हणून किंवा जे काही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे त्याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेळेवर डिझेल मिळेल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही। आम्ही माननीय दोन्ही जिल्ह्याचे कलेक्टर, आपले यवतमाळ जिल्ह्याचे कलेक्टर आणि वाशिमचे कलेक्टर यांच्याशी स्वतः फोनद्वारे त्या ठिकाणी मी बोलणी केलेली आहे आणि निश्चित पेट्रोल पंपाच्या बाबतीत किती साठा येतो, काय येतो, कशा पद्धतीचा याची सुद्धा आढावा मी स्वतः या ठिकाणी घेणार आहे आणि आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मनामध्ये किंवा भीतीचं वातावरण तुमच्या मनामध्ये ठेवू नका। निश्चितपणे डिझेलचा पुरवठा करण्याचं काम शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्वतः जातीने लक्ष देऊन या ठिकाणी करतील एवढंच या प्रसंगी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।